अरे काय मित्रा, 31 तारखेला आमच्या अहिल्यादेवींची जयंती आहे. कार्यक्रमाला ये मग नक्की. अरे तुम्ही करून घ्या कार्यक्रम. 6 जूनला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम आहे, त्याची पण तयारी मला करायची आहे. अशीच काहीशी स्थिती आपल्याला समाजात दिसते ना मित्रांनो. मग खरंच जे महापुरुष आपल्या देशात होऊन गेले यांच्यामध्ये एवढ्या जातीय संकुचितता होती का? जर आपण पाहायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गाजलेले नावाजलेले माळवा प्रांतातील पहिले मराठा सरदार म्हणजेच मल्हारराव होळकर, आणि मल्हारराव होळकरांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची पताका आपल्या खांद्यावर झेलली आणि माळव्यापासून पंजाब पर्यंत हे साम्राज्य विस्तारलं. आणि त्यांच्याच सुनबाई म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. आता अहिल्यादेवी होळकरांचं सुद्धा कार्य एका जातीपुरतच मर्यादित आहे का, हे जर आपण पाहायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की अहिल्यादेवींनी धार्मिक कार्य एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलं आहे की 12 ज्योतिर्लिंगांच्या सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं कार्य त्यांनी केलं. सप्तपुऱ्यांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं देखील काम त्यांनी केलेलं आहे. त्यासोबतच 4 धाम मंदिरं जी आहेत त्या ठिकाणी सोयी सुविधा व जीर्णोद्धार करण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं आहे. कुशावर्त तीर्थ या ठिकाणी घाट बांधलेला आहे. त्या ठिकाणी त्या काळातही अनेक जातीचे लोक त्या ठिकाणी येऊन स्नान करायचे. स्त्री शिक्षणाचं असू द्या, विधवांसाठी दत्तक घेण्याचा अधिकार असू द्या, हुंडाबळीच्या विरोधात कायदे करणे असू द्या, या आणि यासारख्या अनेक कार्यामुळे अहिल्यादेवी होळकर या फक्त कुठल्याही एका समाजासाठी नाही तर संपूर्ण हिंदू समाजासाठी, संपूर्ण भारतीय समाजासाठी पूजनीय आहेत. आणि म्हणून 31 मे रोजी होणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीमध्ये आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार सहभागी व्हावं आणि राष्ट्रीय एकतेचा, हिंदू एकतेचा संदेश द्यावा. जय हिंद, जय भारत.